आमदार गोपीचंद पडळकरांना नामदार करा, आटपाडीकरांचे पंढरीच्या विठ्ठलाला साकडं, विठुरायाच्या चरणी 20 तासात 60 किलोमीटरची पायी दिंडी, बहुजन समाजाची आग्रही मागणी। बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळावं यासाठी आटपाडी येथील बहुजन समाज बांधवांनी पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घातलंय। आटपाडी ते पंढरपूर हे 60 किलोमीटरचं अंतर अवघ्या 20 तासात पायी पार करून या कार्यकर्त्यांनी पांडुरंगाच्या चरणी आपली भावना व्यक्त केली। देवेंद्र फडणवीसांना साथ, बहुजनांचा सन्मान करण्याची विनंती। वंचित, शोषित, पीडित आणि अपमानित बहुजनांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात संधी देऊन बहुजन समाजाचा सन्मान करावा अशी मागणी या पदयात्रेद्वारे करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रभर पडळकर साहेब बहुजनांचा आधार म्हणून काम करतात, त्यांना नामदार मंत्री करावं अशी आर्तहाक विठ्ठलाच्या चरणी मारण्यात आली। पंढरीत जंगी स्वागत। पायी चालत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं पंढरपुरात आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर यांनी पांडुरंगाला प्रिय असणारा तुळशीचा हार घालून सर्व कार्यकर्त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या मान्यवरांची लाभली उपस्थिती। या प्रसंगी आटपाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष UT जाधव सर, नगरसेवक पैलवान अजित जाधव, यशवंतराव मेटकरी, आनंदराव देशमुख, बाळासाहेब मेटकरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत काळे, विक्रांत पुजारी, रोहित जगताप, डॉक्टर खर्जे, कैलास शेंडगे, अनिल सूर्यवंशी, जीवन पोळ, समाधान पुजारी, शंकर काळेबाग, करण लवटे, बालेखान शेख, विशाल गळवे, चिकू पांढरे, निरंजन ऐवळे, अशोक सरगर, जीवन कासार, अनिकेत औंधकर, विशाल मरगळे, सीताराम मेटकरी, अमोल सरगर, विजय वाघमारे, गणेश पुजारी, विनायक मेटे, भाऊसाहेब रुपटक्के, रवींद्र हाके, आदित्य हाके, प्रकाश हजारे, कुमार अंथरुळकर आदींचा सहभाग होता। आटपाडीकरांच्या या अनोख्या उपक्रमाची आणि श्रद्धेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे। आटपाडी येथून आमचे सर्व बांधव गोपी सैनिक लोकनेते आमदार गोपीचंद पडळकरांना नामदार करावं म्हणून विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। हे 20 तासामध्ये सलग आटपाडी ते पंढरपूर 60 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार करून आता हे पंढरपूरच्या पुंडलिक चंद्रभागेच्या तीरावरती दाखल झालेले आहेत। आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आणि ते आता पंढरीच्या या दलित दुबळ्यांच्या दैवताला साकडं घालणार आहेत की महाराष्ट्राच्या वंचित, शोषित, पीडित, अपमानित बहुजनांचं दैवत आदरणीय देवाभाऊंनी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना नामदार करावं असं साकडं घालण्यासाठी, पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे विठ्ठलाची ही भक्ती नक्कीच ऐकतील आणि आमच्या लोकनेत्याला नामदार करतील।